वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. पुंडलीकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सवसंतन की जय. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण 4थ्या अध्यायातल्या 10व्या क्रमांकाच्या ओवीपर्यंत आलोत. आज आपण 11व्या क्रमांकाच्या ओवीच्या पुढचं निरूपण करणार आहोत, ज्याच्यामध्ये सुरुवातीला ज्ञानोबाराय अर्जुनाला ही परमश्रेष्ठ अशी भगवद्गीता ऐकायला मिळते, ज्या गीतेमध्ये भगवंतानं सबंध आत्मज्ञान सांगितलं. सबंध विश्वामध्ये ज्या ज्ञानाच्या प्राप्तीनं परमश्रेष्ठ असं सुख प्राप्त होतं, ज्या सुखासारखं श्रेष्ठ सुख या जगतामध्ये दुसरं कोणतंही नाही, असं सुख मिळवून देणारं ज्ञान ज्या गीतेमध्ये सांगितलेलं आहे, ती गीता सांगणारे सबंध जगताचे मालक, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती असलेले भगवान श्रीकृष्ण परमात्मा ही गीता सांगतायत. आणि ही गीता ऐकणारा अर्जुन आहे. आणि या तिघांचा सुंदर असा संगम बघून माऊलींच्याही अंतःकरणात या संगमाचं वर्णन करावं असं वाटलं, म्हणून या तिघांचंही वर्णन माऊलींनी करताना आपण बघितलं. आणि हे करत करतच त्या अर्जुनाच्या भाग्याकडं माऊलींची प्रतिभा वळली. आणि माऊलींना वाटलं की खरोखरच हा अर्जुन किती भाग्यवान असेल. का भाग्यवान असेल तर याला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं प्रेम मिळालं. आणि इतकंच नाही तर जे प्रेम, जे भाग्य भगवंताच्या श्रीकृष्ण परमात्म्याच्या वडिलांना म्हणजे वसुदेवांना, आईला म्हणजे देवकीला, भावाला म्हणजे बळीभद्राला, स्वतः पत्नीला सुद्धा जे भाग्य मिळालं नाही ते भाग्य अर्जुनाला मिळालेलं आहे. आणि एवढं भाग्य अर्जुनाला मिळालं याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते की त्याच्यावर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं एक आगळं वेगळं असं प्रेम आहे. आणि अर्जुनावर असलेल्या भगवंताच्या या प्रेमाचं वर्णन करताना माऊली म्हणतायत, या जगदीश्वराचे प्रेम येत दिसत असे निरुपम, कैसे पार्थे येणे सर्वोत्तम पुण्य केले. अर्थात अर्जुनाच्या ठिकाणी जगदीश्वराचे प्रेम अगदी निरुपम दिसत आहे. यावरून अर्जुनाने किती सर्वोत्तम पुण्य संपादन केले असेल. कारण सबंध जगताचा जो ईश्वर आहे, सबंध जगाचा जो मालक आहे, ब्रह्मांडाचा जो नायक आहे, तो ब्रह्मांडाचा नायक अर्जुनाला ही गीता सांगतोय. म्हणून या जगदीश्वराचं प्रेम येत दिसत असे निरुपम. इतर ठिकाणी भगवंतानं केलेल्या प्रेमाला उपमा देता येईल. बापावर प्रेम केलं भगवंतानं तर बापावर केलेलं प्रेम अशी उपमा त्याला देता येईल. जगामध्ये बापानं मुलावर किंवा मुलानं बापावर प्रेम करावं असा एक नियम आहे, संकेत आहे, रूढी आहे, परंपरा आहे. म्हणून भगवंतानं वसुदेवावर प्रेम केलं असतं तर त्या प्रेमाला एखाद्या वेळी उपमा देता आली असती. भगवंतानं देवकी मातेवर प्रेम केलं, त्याही प्रेमाला उपमा देता आली असती, देता आली, अनेकांनी दिली. आईचं मुलावर, मुलाचं आईवर प्रेम असणं नैसर्गिक आहे, स्वाभाविक आहे, सहज आहे. त्याही प्रेमाला उपमा देता येईल. बळीभद्रावरही भगवंतानं प्रेम केलं तर त्याही प्रेमाला उपमा देता येईल, बंधू प्रेम म्हणता येईल. मोठ्या भावावर छोट्या भावानं केलेलं प्रेम असं रूप त्याला देता येईल, त्याही प्रेमाला उपमा देता येईल, वर्णन करता येईल त्या प्रेमाचं. भगवंतानं माता लक्ष्मीवरही प्रेम केलं तर पत्नीवर प्रेम केलं अशी उपमा तिथं देता येईल. पती पत्नीचं एकमेकांवर असलेलं प्रेमही नैसर्गिक आहे, सहज स्वाभाविक आहे, त्याही प्रेमाला उपमा देता येईल. पण ज्या
पद्धतीचं नातं अर्जुनाचं आणि श्रीकृष्ण परमात्म्याचं आहे. या नात्याला कशामध्ये गुंफताच येणार नाही. या नात्याला गुरु शिष्याचं नातं म्हणावं तर हे गुरु शिष्यांच्या नात्यासारखं औपचारिक शिस्त नियम याच्यामध्ये बांधलेलंही नाही. गुरु शिष्याच्या नात्यामध्ये शिष्याला बरीच बंधनं असतात, नैतिक बंधनं असतात, भावनिक बंधनं असतात, शिष्टाचाराची बंधनं असतात. प्रश्न मनात निर्माण झाला तो तितक्यात मोकळेपणानं गुरुपुढं मांडता येत नाही. एक आदरयुक्त भीती त्या नात्यामध्ये असते. अर्जुनाच्या मनात देवाला प्रश्न विचारताना कोणत्याही प्रकारची भीती नाही, कारण अर्जुन भगवंताला प्रचलित शिष्य गुरु जशा गुरुला मानतो तसं मानतच नाही. भगवंताला अर्जुन गुरु मानत असला तरी त्याचं गुरुत्व वेगळं आहे. म्हणून हे गुरुत्व कोणत्याही नियमांमध्ये, शिस्तीमध्ये, औपचारिकतेमध्ये, नीती नियमांमध्ये बांधलं गेलेलं नाही. म्हणून या नात्याला गुरु शिष्याचं नातंही असं स्पष्टपणे म्हणता येत नाही. गुरु शिष्यांचं प्रेम आहे असंही म्हणता येणार नाही. मित्रामित्रांचं प्रेम म्हणता येईल का? तर मित्रामित्रांचं प्रेम तेव्हाच घडू शकतं जेव्हा दोघही एकाच पात्रतेचे असतात. अर्जुन आणि भगवंत यांचं नातं मैत्रीचं वाटत असलं तरी त्या मैत्रीच्या नात्याच्या पेक्षा वेगळेपणही या नात्यामध्ये आहे. अर्जुनाला जाणीव आहे की भगवान श्रीकृष्ण परमात्मा हे अवतारी आहेत, परब्रह्म आहेत. अर्जुनानं अनेक ठिकाणी भगवंताचं वेगवेगळ्या विशेषणांनी वर्णन केलंय. तो एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय होईल. अर्जुनानं देवाचा केलेला वेगवेगळ्या विशेषणांनी अनेक विशेषणं त्यानं अर्जुनानं भगवंताला दिली. यावरून अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा यांचं नातं मैत्रीचं आहे, सख्या